बॉम्बे हाईकोर्ट के न्यायाधीश नितिन सामरे ने आज पालघर कोर्ट में मौजूद वकीलों और न्यायाधीशों को संबोधित करते हुए कहा कि नए भवन में नए ऊर्जा के साथ काम करें और कम से कम समय में लंबित पड़े मामलों का निपटारा करें। आज वह पालघर कोर्ट में जो है नए न्यायालय भवन का शुभारंभ करने के बाद बोल रहे थे। थाने के सत्र न्यायाधीश की अध्यक्षता में आज उन्होंने पालघर कोर्ट में विस्तारित नए न्यायालय भवन का शुभारंभ किया। माणिक साहेब जबरदस्त करायला लागले। थांबा 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 इकडे 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 रिपीट नवीन वर्ष, नवीन इमारत, नवीन ऊर्जा, नवीन उमेद आणि संकल्प मात्र एकच संकल्प। नवीन वर्षाच्या सुरुवातीला पालघरमधील नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन करून न्याय व्यवस्था वेळेत न्याय देण्यास कटिबद्ध राहणार आहे हा संकल्प न्यायिक अधिकारी आणि विधिज्ञ आपण सर्वांनी करावा, यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रयोजन करणार आहोत। न्यायाधीश नितिन सामरे ने कहा कि हम सभी की कुछ न कुछ अपेक्षाएं होती हैं। वास्तव में बहुत अधिक अपेक्षा ना करें, क्योंकि यदि वे पूरी नहीं होती हैं तो हमें तकलीफ होती है। लेकिन नए न्यायालय भवन की आप सभी की उम्मीदें जो हैं अब पूरी हो गई हैं। साथ इन्होंने उम्मीद जताई कि अब आप अपनी उम्मीदों के साथ साथ अपने कर्तव्यों का भी ठीक से पालन करें। आगे उन्होंने कहा कि आप तरपा नृत्य की ताल पर जिस तरह से हमारा स्वागत किया गया, उसे देखकर लग रहा है कि पालघर में आज भी आदिवासी संस्कृति जीवित है। वहीं इस अवसर पर अपने विचार प्रकट करते हुए बॉम्बे हाई कोर्ट की जस्टिस गौरी गोडसे ने कहा कि इस नई बिल्डिंग से हम बेहतर तरीके से काम कर सकेंगे। आज आप जो उत्साह दिखा रहे हैं उसे सभी को ऐसे ही बनाए रखना चाहिए और हर किसी को यह प्रयास करना चाहिए कि कोर्ट की यह नई इमारत हमेशा नहीं दिखे। आपको जो मिला है उसका महत्व जानिए। इस मौके पर थाने के प्रमुख जिला एवं सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, पालघर बार एसोसिएशन की अध्यक्ष तेजल ठाकुर ने भी अपने अपने विचार प्रकट किए। इस मौके पर थाने के प्रमुख जिला एवं सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, पालघर बार एसोसिएशन की अध्यक्ष तेजल ठाकुर ने भी अपने विचार प्रकट किए। कनिष्ठ विधिज्ञ महाराष्ट्र आणि गोवा यांनी आयोजित केलेल्या क्लेप कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या पालघरला माननीय न्यायमूर्ती श्री प्रसन्न वाराले साहेब व श्री माधव जामदार साहेब यांचे येणे झाले। माधव जामदार साहेब हे त्यावेळेस आमच्या ठाणे जिल्ह्याचे पालक न्यायाधीश होते। साहेबांनी या इमारतीला भेट दिली आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे रखडलेल्या विस्तारित इमारतीचे काम हे जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीतून लवकरात लवकर पूर्ण करण्यात आले। त्यात आम्हाला आमच्या स्थानिक आमदार खासदारांचे खूप सहाय्य लाभले। आता सुद्धा जे लिफ्टचे काम प्रलंबित आहे त्यामध्ये आमदार खासदार यांच्या मदतीने आणि आमच्या वकीलगणांच्या प्रयत्नांनी लवकरच लिफ्टचे काम ही उपलब्ध करून देऊन लिफ्ट ही चालू करण्यात येईल अशी आशा बाळगते। ऑगस्ट 2023 मध्ये स्वतः माननीय गौरी गोडसे मॅडम या स्वतः आल्या होत्या। त्यांनी ही इमारतीची पाहणी केली होती। त्यानंतर त्यावेळेचे आपले पीडीजी मंत्री साहेब, आमचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रतिनिधी साहेब,
आमचे कदम साहेब, सोरटे साहेब, काळे मॅडम आणि इतर सर्व जे न्यायाधीशगण आणि आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सगळे वकीलगण यांच्या प्रयत्नामुळे या विस्तारित इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले आणि आज आपण त्याच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल आपणा सगळ्यांचे आभार. लवकरच 2025 मध्ये आम्ही नवनगर कोळगाव, आपले वर्कशॉप आता तिथेच आहे, त्याच्या बाजूला आपल्या PDG इमारतीचे जोरदार बांधकाम चालू आहे, त्याचे उद्घाटन होणार आहे आणि आपण सगळेजण पुढच्या वर्षी तिकडे निश्चितच येणार आहेत याची खात्री बाळगते. साहेब, आमच्या पालघरचा एक तुम्हाला गुण सांगते, पायगुण म्हणावा कसा. इथे 2017 मध्ये आपले ओक साहेब आले होते याच इमारतीच्या पाहणीसाठी आणि थोड्याच दिवसात साहेब सुप्रीम कोर्टामध्ये गेले. गेल्या वर्षी वराले साहेब आले होते, साहेब इथे येऊन गेले आणि काही दिवसातच ते कर्नाटक हायकोर्टाचे चीफ जस्टिस झाले आणि आता आपण 2 दिवसापूर्वी बातमी वाचली आहे की त्यांचं नाम सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा रेकमेंड केलं जात आहे. आता आपलं 2 महिन्यापूर्वीचं उदाहरण, आमचे मंत्री साहेब सुद्धा हायकोर्टामध्ये गेले. आता अग्रवाल साहेब आलेले आहेत, आमचे सांबरे साहेब आहेत आणि मॅडमही आहेत. आमच्या पालघरचा पायगुण खूप चांगला आहे. साहेब, आपली लवकरात लवकर पदोन्नती होईल, या न्यायपालिकेला चांगले न्यायाधीश मिळतील आणि आमच्या पालघरवरती आपली सतत कृपा राहील असं बोलून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा पालघर वकील संघटना, पालघरचे न्यायाधीश, पालघर न्यायालयातील सगळे कर्मचारी वृंद यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते आणि माझे प्रास्ताविक सांगतो. That we have gathered here for the inauguration of this building consisting of 4 court halls. First and foremost, I congratulate all the Palgharkars for this good event. I then welcome Honorable Guardian Judges and express my deep gratitude for sparing this time to come all along from Nagpur and Bombay for this function. The Palghar building consists of 3 floors. Ground floor probably will be used for parking, first floor for the administrative staff, second and third floor for the court halls, where it is housing 2 court halls each. The outlay of the said building was around 10 crore rupees. There was delay, but then finally we are seeing the light of the day. For the purpose of lift, collector has sanctioned the amount, and I am sure that the Public Works Department will get the lift installation done at the earliest. In the past few years, we are seeing that infrastructure requirements of the judiciary have been substantially met. We are having buildings at all the places, including the new building which we are going to have at Palghar, that I am told will be a massive building, will be able to house all the courts in Palghar district. But then with these infrastructure facilities and the money spent on it, there is an obligation, and that obligation is upon the judges, the lawyers and the staff members to provide timely and qualitative justice to the litigants of this country. I am sure all of us, we the stakeholder, will strive hard for providing this and reaching our goal in real sense of the spirit of the Constitution. I again welcome you all for this auspicious function. Thank you so much. कार्यक्रम किती छोटा किंवा किती मोठा असला तरी कार्यक्रमाचा जो उद्देश असतो की सगळ्यांनी एकत्र यायचं आणि जे काही आपल्याला मिळालं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या मागे जे एफर्ट्स घेतले गेले, कोणी घेतले गेले ते सर्वांना कळतं आणि कशासाठी आहे ते ज्या पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज केला जातो त्याच्यावरनं त्या कार्यक्रमाचा किंवा त्या बिल्डिंग, आता इथे आपण नवीन बिल्डिंगच्या अनेक बिल्डिंगच्या उद्घाटन समारंभासाठी आलो आहे, त्याच्यामुळे त्याचं महत्त्व लक्षात येतं. सुरुवातीला म्हणजे मला असं वाटलं होतं की नवीन बिल्डिंग आता होणारच आहे तर अनेक बिल्डिंगसाठी एवढा मोठा कार्यक्रम कशासाठी असं माझं फर्स्ट रिॲक्शन होतं. पण मला आठवते मी इथे मागच्या वर्षी जेव्हा आले होते तेव्हा पाणी कसं साठतं इथे, काय काय इश्यूज होते सगळे बघितले होते मी. आणि नवीन अनेक बिल्डिंगची जरी मोठं कोर्ट आता होणार असेल, मिळणार असेल तरी तिथे जाईपर्यंत ह्या गोष्टीचं किती
आतुरतेने सगळेजण वाट बघत होते किंवा त्याचं किती महत्त्व आहे, ज्या पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं. म्हणून ह्याच्या मागे ज्यांचे एफर्ट्स होते त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद की वकील वर्ग आणि पक्षकार आणि ऑफकोर्स जजेससुद्धा, ज्यांना आता जास्त चांगलं ॲटमॉस्फिअर मिळेल काम करण्यासाठी. तर मला इथे माझं मनोगत सांगण्यासाठी यायला सांगितलं. त्याच्यामुळे ॲक्च्युली म्हणजे आय वॉज हॅपी की मला काही भाषण द्यायचं नाही आहे, फक्त मनोगत सांगायचं आहे. म्हणून मी असं सांगेन की हा जो उत्साह दिसतोय हाच सगळ्यांनी तसाच कायम टिकून राहावा. ही जी नवीन बिल्डिंग आहे ती कायम नवीन दिसेल ह्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. बार असोसिएशननी मी कायम जेव्हा बार असोसिएशन्सशी इंटरॅक्ट केलं आहे तेव्हा सगळ्यांना तेच सांगितलं आहे की मेंटेन करा आपल्याला जे मिळालेलं आहे ते. नवीन काहीतरी आपल्याला अजून मिळणार आहे किंवा आपल्याकडे काही नाही आहे म्हणून आहे त्या गोष्टीचं महत्त्व कमी करू नका, तसंच मेंटेन करा. अशाच उत्साहात कायम काम करत राहा. त्याच्यामुळे आता जे ॲक्सेस टू जस्टिस, जस्टिस ॲट युअर डोर स्टेप हे जे फ्रेजेस वापरले जातात त्याचा खऱ्या अर्थाने लिटिगंट्सना खरंच उपयोग होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि सगळ्यांना इन्क्लुडिंग मी, सांबरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील ते ऐकण्याची जास्त उत्सुकता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट सांगून मी माझं मनोगत अशाच पद्धतीने व्यक्त करते. अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू एव्हरीवन. गौरी गोडसे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, श्री प्रतिनिधी जिल्हा व सत्र न्यायाधीश पालघर, श्री ठाकूर मॅडम अध्यक्ष पालघर जिल्हा वकील संघ, येथील उपस्थित न्यायिक अधिकारी, वकील बंधू भगिनी, काही विद्यार्थी असतील, काही मला ऑफिसर्स, गव्हर्नमेंट ऑफिसर्स दिसतात, आपण सर्वांचं स्वागत. मला आता पालघरला येण्याचा हा पहिलाच योग आला आणि तो योग म्हणजे मी आपल्याला या संदर्भात धन्यवाद देऊ इच्छितो की या नवीन NXC बिल्डिंगच्या उद्घाटनाचा हा योग घडवून आणला आणि त्यामुळे ॲटलिस्ट नवीन पालघर जिल्हा पाहण्याचा मला योग आला. मॅडमने त्यांच्या भाषणात सांगितलं की 2014 साली हा नवीन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला, ज्याला आपण रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट म्हणतो. आणि इथे 1996 पासून त्यांनी सांगितलं की माझ्या मते जिल्हा न्यायाधीश आलं, इथे 96 पासून जिल्हा न्यायालय आलं. जिल्हा न्यायालय आलं म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन हे जनरली अटॅच राहतच अशा ठिकाणी. आम्ही जेव्हा इथे आलो, आमचं जेव्हा स्वागत करण्यात आलं, स्वागताचा एक मोठा भाग म्हणून सुरुवातीला एक इथलाच आमच्या कर्मचारी त्यांनी खूप मधुर सुंदर बासुरी वाजवली आणि आमचं स्वागत केलं. त्यासोबतच सुंदर भारताचा नकाशा रांगोळीत काढून त्याच्यात एक इथलं संस्कृतीचं दर्शन घडवलं. नंतर आम्हाला इथे जे त्या बिल्डिंग पासून, NXC बिल्डिंग पासून इथपर्यंत आम्हाला जे आदिवासी नृत्याच्या मिरवणुकीत इथे आणण्यात आलं. आता हा सगळा भाग पाहता असं लक्षात आलं की ऑफकोर्स पेपरवर वाचलं होतं, पण इथे आजही आदिवासी संस्कृती ही जिवंत ठेवली आणि हे जिवंत ठेवण्यात आपल्या सगळ्यांचाच सहभाग राहिला आहे. आणि मी पुढे असं सांगू इच्छितो की आपलं सर्वांचं कर्तव्य राहील की आपले जे मूल्य आहे आदिवासींचे ते आपण पुढे जोपासत राहिले पाहिजे आणि संस्कृती अशीच जिवंत ठेवली पाहिजे. न्यायालयीन कामाचा व आदिवासींचा आपण जर विचार केला तर एक सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की आदिवासींचे जे आचार विचार, त्यांचे ट्रेडिशन, कस्टम आहे, या गोष्टींचा तुम्ही विचार करून न्यायदान करायला पाहिजे. पण आता मागच्याच आठवड्यात उत्तन म्हणून आमचं एक ज्युडिशियल अकॅडमी आहे, तिथे एक चर्चासत्र झालं. त्या चर्चासत्रात असं आलं की जरी आदिवासींचे आपण त्यांच्या ट्रेडिशन्स, कस्टम, त्यांचे मूल्य जे आहे त्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, पण त्यांनी सुद्धा योग्यरित्या आपले जे
रूल्स रेग्युलेशन्स लॉ आहेत त्याचाही त्यांनी रिस्पेक्ट केला पाहिजे आणि न्यायालयाचे कर्तव्य आहे की या दोन्ही गोष्टींचा एक संयोग साधून त्यांच्याशी योग्यरित्या न्यायदानाचं काम केलं पाहिजे. आज मला हे म्हणणं योग्य राहणार, कितपत योग्य राहील किंवा म्हणणं योग्य राहणार की नाही, पण एक थोडीशी कुरकुर माझ्या कानावर ऐकू आली आणि ती म्हणजे होती की जर रेव्हेन्यू जिल्हा पालघर वेगळा झाला तर न्यायिक जिल्हा का होऊ नये. या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार हा हायकोर्टाला आहे. आपल्या ज्या भावना आहेत त्या आमच्यातर्फे म्हणजे मी आणि गोडसे मॅडम या सगळ्या स्टॅटिस्टिक्स इथले जे आहे ते लक्षात घेऊन हा पुढे हायकोर्टाच्या लक्षात हा भाग नक्की आणून देऊ. ठाकूर मॅडमनी एक खूप सुंदर वर्णन केलं, ते म्हणजे त्यांनी उदाहरण देऊन वर्णन केलं ते म्हणजे की ओक साहेब इथे गार्डियन जज होते, ते इथे आले आणि मग चीफ जस्टिस म्हणून गेले आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात आज सिनियर जज म्हणून काम करतात आहे. वराळे साहेब इथे आले, वराळे साहेब आले ते मग चीफ जस्टिस झाले, त्यांचंही आता नॉमिनेशन झालं आहे सुप्रीम कोर्टासाठी. पण मॅडम हे कंपॅरिझन करताना एक भाग आपण विसरले, मंत्री साहेबांचंही उदाहरण दिलं ऑफकोर्स आपण, पण इथून जे कोणी न्यायिक अधिकारी गेले त्यांचंही नंतर प्रमोशन झालं आहे. त्यामुळे आमचे न्यायिक अधिकारी जिथेही जातात तिथे त्यांच्याकडून जेवढे पूर्ण प्रयत्न होतील तेवढे पूर्ण प्रयत्न करून काम करतात. तुमच्या नेहमीच आमच्या पारच्या आमच्यासोबत शुभेच्छा राहिल्या आहेत, पण अजून आमच्या नशिबात म्हणजे गोडसे मॅडम आणि माझ्या नशिबात हा योग येईल की नाही हे ते देवालाच ठाऊक. आणि एवढी आपण देवाकडे आमच्यासाठी प्रार्थना कराल एवढी मी आपल्याला विनंती करतो. काल वराळे साहेबांना मी जेव्हा फोन केला, त्यांना त्यांच्या नॉमिनेशन संदर्भात अभिनंदनाचा फोन केला, तेव्हा सांगितलं मी त्यांना, म्हटलं मी पालघरला चाललो आहे आणि असं असा कार्यक्रम आहे. त्यांनी आवर्जून उल्लेख केला पालघर बार असोसिएशनचा. ते म्हणे मी इथे व्हिजिट देऊन आलो होतो, काही या बिल्डिंगचा थोडासा काही इश्यू झाला होता आणि त्यांना या गोष्टीची पूर्ण आठवण होती. मी पालघर वकील संघाचं खरंच या बाबतीत त्यांचा मी त्यांना त्यांच्या या गोष्टीबद्दल अभिमान बाळगतो, त्यांना धन्यवाद देतो की जरी इथले जजेस आधी येऊन गेलेले पाहुणे किंवा जे कोणी हायकोर्ट जजेस सुप्रीम कोर्ट जजेस इथे येऊन गेले, पण आपण त्यांना विसरलात नाही. आपण नेहमी अशा कार्यक्रमाला त्यांची आठवण घेता. याचाच अर्थ तुम्ही त्यांनी इथे दिलेले मूल्य, त्यांनी दिलेले उपदेश आपण हे फॉलो करायचा प्रयत्न करतो. एक छोटासा इश्यू या बिल्डिंगमध्ये मला मागे लक्षात आणून दिला होता, तो म्हणजे उद्वाहनाची सोय करण्यासाठी निधी अवेलेबल नव्हता किंवा निधी उपलब्ध झालेला नव्हता. या गोष्टीला जर का आपण शासन स्तरावर पुढे थोडंसं परस्यू केलं असतं तर त्याला अजून वेळ लागला असता आणि ही बिल्डिंगचं उद्घाटन अजून पुढे रेंगाळलं असतं. त्याला एक मार्ग जो सगळ्यांच्या मदतीने आपण साधला तो म्हणजे माननीय कलेक्टर साहेबांशी मी स्वतः संवाद साधला आणि त्यांनी अश्युरन्स दिलं. DPDC मधून डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग फंड मधून त्यांनी आपल्याला काही फंड द्यायचं अश्युरन्स केलं. मला सांगण्यात आलं की ते देतातही आहे. त्यांचं आपण नक्की आभार मानायला पाहिजे की त्या एका गोष्टीसाठी या बिल्डिंगचं काम थांबलं होतं आणि त्यांनी पुढाकार घेऊन आपल्याला सहयोग केला आणि लिफ्टसाठी त्यांनी फंड देण्याचं आपल्याला ॲश्युरन्स दिलं आहे. असो, मॅडमने गोडसे मॅडमने त्यांच्या भाषणात आपल्याला सगळ्यांना सांगितलं की आपल्या काही अपेक्षा राहतात. सगळ्यात पहिले तर अपेक्षा आपण जास्त ठेवू नये. अपेक्षा जास्त ठेवल्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला त्याचा आपल्याला त्रास होतो किंवा आम्ही ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या. पण न्यायदानाच्या कार्यात ज्या गोष्टी जरुरी आहेत त्या संदर्भात अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नाही आहे. आपण ठेवलेली अपेक्षा की आमच्यासाठी नवीन NXC बिल्डिंग झाली पाहिजे ती एकदम योग्य होती, कारण आपण पावसाळ्यात वगैरे जो इथे त्रास सहन करत होता ते सगळ्या या गोष्टीची आपण आता काळजी नवीन बिल्डिंगमध्ये घेण्यात आली आहे. पण आपल्या अपेक्षांसोबत आपण आपले कर्तव्यही योग्यरित्या कराल असं
मी पण जसं गोडसे मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे मी पण आपल्याला एक अपील करू इच्छितो की आपणही आपले कर्तव्य योग्यरित्या पूर्णरित्या पूर्णत्वास न्या. ज्या काही केसेस आहे पेंडिंग त्या केसेसमध्ये कमीत कमी ॲडजमेंट घेऊन आपण योग्य तो निकाल लावण्यात न्यायिक अधिकाऱ्यांना मदत करा, एवढीच मी आपल्याला अपील करेन. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या व नवीन बिल्डिंगच्या या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द देतो. पालघर कोर्ट की बिल्डिंग की अगर हम बात करें तो काफ़ी पुरानी हो चुकी है और बिल्डिंग के आसपास हुए सड़क बिल्डिंग के निर्माण के कारण जो है बिल्डिंग का फ्लोर काफ़ी नीचे चला गया है, जिसके कारण बारिश के दिनों में बारिश का पानी भरने से कोर्ट में रखी गई फाइलें खराब हो जाती हैं. जगह के अभाव में कोर्ट के अंदर कामकाज करना कठिन हो रहा था, जिसे ध्यान में रखते हुए इस नई बिल्डिंग का निर्माण किया गया है. कोर्ट को नई बिल्डिंग मिलने से कामकाज करने में तेजी आएगी और आसानी से काम होगा. वकीलों को और कोर्ट में आने वालों को भी अब उचित जगह मिलेगा. इस मौके पर पालघर जिला न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधि समेत कई न्यायालयों के न्यायाधीश समेत बड़ी संख्या में वकील मौजूद थे. अशा या आमच्या पालघरमध्ये 1964-65 मध्ये विनंती करते माननीय जिल्हा न्यायाधीश श्री अनिरुद्ध प्रतिनिधी यांना त्यांनी आभार प्रदर्शन करावे. सम्मानीय न्यायमूर्ति, अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.